उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार। 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीच्या कृपेने जिजामातेच्या पोटी एका युगपुरुषाने जन्म घेतला। त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले। शहाजी राजे युद्धात अडकल्याने त्यांना मुलाचे जन्मदिनी उपस्थित राहता आले नाही। अवघ्या जगाला कल्याणकारी व लोकशाही राज्याचा आदर्श दाखवून दिला। माझा राजा कोणत्या धर्माविरुद्ध लढला नाही, लढला तो अन्यायी राजवटी विरुद्ध। अहो बघा ना, अवघे आयुष्य सुलतानी सत्तेविरुद्ध लढले, पण सामान्य इस्लामी जनता व धार्मिक भावनांना कधीच ठेच देखील लागू दिली नाही, उलट त्यांचा सन्मानच केला। अहो इतकेच काय, तर राजधानी रायगडमध्ये जेव्हा जगदीश्वर मंदिराची उभारणी केली त्याच वेळी त्यांनी विचारले, माझे मुस्लिम बांधव कुठे प्रार्थना करतील? त्यांनी जातीने लक्ष घालून आपल्या महालासमोर मशीद बांधून घेतली। हे सोडा हो, अहो जो अफजल खान शिवरायांचा हिंदवी स्वराज्याचा खात्मा करायला आला होता, त्याचा वध झाल्यावर त्याची विटंबना होऊ नये म्हणून कबर बांधली। आपल्या शत्रूशी सन्मानाने वागायचं प्रभू श्री रामाचा बाणा त्यांनी दाखवून दिला आणि म्हणूनच सुलतानी जुलमी अन्याय सत्तेविरुद्ध शिवरायांचा साथ देणाऱ्या मुस्लिम सरदारांची संख्या काही कमी नव्हती। शिवरायांनी आपल्या प्रशासनात मानवताई एकमेव पॉलिसी अवलंबली। त्यांच्या सेना जात पात धर्माची कोणती अट नव्हती, अट होती ती शौर्याची आणि विश्वासाची। फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून ओळखले जाणाऱ्या भारतीय नौसेनेच्या जन्मदाते छत्रपती शिवरायांच्या आरमाराचा धुरा दर्या सारंग या मुस्लिम सरदाराकडे होती, ज्याने शिवरायांच्या आरमाराचं नेतृत्व करून इंग्रजी नौसेनेला पलटावून थोडे केले। त्यांच्या नौसेनेत सिद्धी, मुस्लिम व कोळी बांधवांचा मोठा भरणा होता। शिवरायांचे शस्त्रागार हे प्रगतशील व अपडेट ठेवण्याकामी इब्राहिम खान याच्यावर सोपवले होते। होता जीवा म्हणून वाचला शिवाय आपण अनेक वेळा ऐकता। अफजल खानाची भेटीला जाताना शिवरायांचे निवडक 3 अंगरक्षकांपैकी एक होता सिद्धी इब्राहिम। अहो इतकेच काय, छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्र्याहून सुटका कोण विसरेल? शिवाजी महाराजांची सेवा करणारा व त्यांच्या यशस्वी सुटक्यानंतर जीवाचा धोका पत्करून आग्र्याला थांबणारा मदारी मैत्र हिरोजी फर्जन कोण विसरेल? अहो इतकेच काय, राजांचा खासगी वकील काझी हैदर, घोडदळाचा सरदार सिद्धी वाहवा व स्वराज्याचा पहिला सरनौबत नूर खान बेग यांना कोण विसरेल? असे कितीतरी सरदार व सैन्य दलातील शिपाई मुस्लिम होते, कारण माझ्या राजाचा धर्म समभाव स्वभाव होता। त्यांनी मानवतेचे राज्य केले। अशा या महान धुरंधर युग पुरुषाला माझे त्रिवार अभिवादन। एवढे बोलून मी माझे भाषण संपविते। एक शायरी आहे मॅडम, बोल। अनेक झाले पुढेही होतील राजे या भूमीवरती, अनेक झाले पुढेही होतील राजे या भूमीवरती, जाणता राजा एकच झाला राजा शिव छत्रपती। जय हिंद, जय महाराष्ट्र। मस्त।